या ठिकाणी एक वयोवृद्ध शेतकरी आहेत, त्यांच्या शेतीचं जे नुकसान आहे ते प्रचंड आहे. तुम्ही बघू शकतात या ठिकाणी सिंधपणीने त्यांच्या शेतातून प्रवाह वळीला होता. मामा नमस्कार. किती वय आहे तुमचं? माझं 78 वय. आणि किती नुकसान झालं तुमच्या शेतीचं? नुकसान म्हणजे काहीच राहिलं नाही, सगळं एकदम एकदम गाळामध्ये फसून गेलं, वाहून गेलं, सगळं काही नाही राहिलं. जमीन बी वाहून गेली? जमीन एकदम काही नाही, एकदम वाळू उघडी पडली, सगळी वाळू दिसायला लागली सगळी. बरं तुमचं एवढं वय आहे, तुम्ही कधी एवढे पाऊस बघितलेले आहेत का? ते बघितलेलं पण ते लय काळ गेला त्याला. म्हणजे ह्याच्यापेक्षा जास्त पाऊस पडायचा का? पडलेला. मग तेव्हा अशी परिस्थिती निर्माण झाली का? लय एकदम इथं तर म्हणजे सगळ्या गंजी वाहून येत होत्या पहिले. नाही पण आज जे व्हायलंय आता झालंय तर लय जास्त. ह्याचं कारण काय? आज जास्त झालंय ह्यावेळेस झालं म्हणजे ह्या बंधाऱ्यामुळे तिकडं फुरसन एकदम कोंडल्यामुळं त्याच्यामुळं आम्हाला एकदम ते पाणी एकदम तुंबलं आणि पुरं एकदम आमच्या धारवंट्याला एकदम लागले पाणी, एकदम म्हणजे धारवंट्याला चिटकूनच गेलं, जमिनी सगळ्या आणि सगळ्या वाहून गेल्या, काही राहिलं नाही. बघा ना इथं तुमचं हे सौर पंप बी हे बी पडलंय, विहीर पडली इकडं, सगळं विहीर पडले, सगळं सौर गेलाय, सगळं काही राहिलं नाही, काहीच नाही. एवढं कधी झालं का? कधीच नाही. आणि मी ते सांगतो, मी मागासवर्गीय बौद्धिस्ट आहे आणि त्यासाठी कोणी कमवता नाही, सगळं आता म्हणजे सगळं मोलमजुरी करून घेतो. किती पोटापुरती किती जमीन आहे तुमची? ते 2.5 एकर 7 तार. 2.5 एकरच जमीन आहे तेवढी. बघा हे मागासवर्गीय आपले बांधव आहेत आणि त्यांचे आज कमवतो कुणीच नाही, त्यांची परिस्थिती बघू शकताय तुम्ही. आणि त्यांनी सांगितलं की 78 वर्षामध्ये त्यांनी एवढं पूर कधी बघितला नव्हता. या ठिकाणी एका शेतकऱ्याचं बघा सौर पंप वाहून गेला आहे, विहीर पडली, विहीर एकदम त्यांच्या जो बांधारा आहे साक्षर पिंपरीचा, त्या बांधाऱ्यामुळं जी पाण्याने वळसा घेतला ते ह्याच शेतातून धारवंट्याकडे गेला आहे. इथं एक शेतकरी आहेत आपले. मामा नाव काय आहे तुमचं? रणजित मांगदारे. काय आता तुमची ही विहीर पडली, काय परिस्थिती पडली? सोलार गेलं. अजून हे कापूस हे असा झालाय. कापूस कुठे आहे तुमचा? कापूसच नाही दिसत, जमीन बी नाही का? ही पिकं तर जाऊ द्या पण जमीनच नाही राहिली. किती खोल व्हायलंय? 5 फूट गेले खंगळून. 5 फूट खलंगळून गेले. दाखवतं का काय कापूस? बघा आता हे बघा वाद्या झाल्यात नुसत्या. पलीकडे बघा ही जमीन एक लेवलला होती पूर्ण. म्हणजे तुमच्या ह्याच जमिनीतून सिंधपणीने धारवंट्या क्षेत्रात घुसखोरी केली का? बांधाऱ्यामुळे पाणी उलटलं. ते बांधारा कस काय म्हणजे बांधाऱ्याला काय होतं? फुरसन लाकडं गुतल्यामुळे पाणी इकडे, झाडं गुतले, त्याला झाडं गुतल्यामुळे पाणी बाहेर पडलं इकडे. हे बघा हे तेच क्षेत्र आहे ज्या ठिकाणाहून धारवंट्याच्या क्षेत्रामध्ये त्या बांधाऱ्यामुळे जे फुरसन गुतलं त्यामुळे हे क्षेत्र सगळं बाधित झालेलं आहे. आणि ही अशी परिस्थिती या ठिकाणी या शेतकरी बांधवांची झाली. इकडं हजारो एकर मोसंबी कापूस आहे आणि हा कापूस बघा ह्याच्यातील माती होऊन गेली. इथं तुम्हाला वाळू दिसते, वाळू जी नदीची वाळू असते ना ती वाळू या ठिकाणी दिसायला लागली. बघा केवटा. बघा ह्या शेतकऱ्यांनी कधीही बघितलं नव्हतं एवढं भीषण चित्र यांनी यावेळेस बघितलेलं आहे. धन्यवाद.